मित्रांनो, एक महिला रोज तिचे काम आवरून गल्लीतल्या कुत्र्यांना काही ना काही खायला द्यायची। जशी ती महिला घराच्या बाहेर यायची तसेच गल्लीतले सर्व कुत्रे काहीतरी खायला मिळेल या आशेने तिच्याकडे पाहत उभे राहायचे। महिला त्यांना भरपूर खायला द्यायची। एक दिवस त्या महिलेचे तिच्या सासू सोबत छोटेसे भांडण झाले आणि रागाच्या भरात महिलेने स्वयंपाकच नाही बनवला आणि त्यामुळे ती त्या कुत्र्यांना खाऊ घालायला देखील विसरली। थोड्या वेळानंतर तिला आठवण झाली की तिने आज कुत्र्यांना काहीच खायला दिले नाही आणि तिने खिडकी उघडून पाहिले तर कुत्रे तसेच तिची वाट बघत होते। हे बघून ती महिला उदास झाली आणि याचाही दोष ती तिच्या सासूबाईंना देऊ लागली आणि तिने किचन मध्ये जाऊन पाहिले तर तिथे फक्त 4-5 बिस्किट राहिली होती। आता तिने विचार केला, निदान एवढे बिस्किट तरी कुत्र्यांना देऊन येते, तेवढं तरी त्यांचं पोट भरेल। म्हणून ती बिस्किट घेऊन खाली आली तर तिने पाहिलं सर्व कुत्री निघून गेले होते, पण एक लहान पिल्लू बिस्किटच्या आशेने तिची वाट बघत बसलं होतं। त्या महिलेने आनंदानं ते बिस्किट त्या पिल्लाला देऊन टाकलं। आता त्या पिल्लाने एक बिस्किट खाल्लं आणि एक तोंडात धरून धावू लागलं। महिलेला कुतूहल वाटले म्हणून ती त्यांच्या मागे गेली। बघितलं तर गल्लीतल्या एका कोपऱ्यात पिल्लाची आई आणि अजून एक लहान पिल्लू बसले होते। त्या पिल्लाने ते बिस्किट त्याची आई आणि त्या लहान पिल्लासमोर ठेवले। हे पाहून ती महिला थक्क झाली। तिला वाटले, आपण माणसे किती स्वार्थी आहोत ना। एका छोट्याशा भांडणामुळे आपण आपल्याच जवळच्या माणसांपासून दूर जातो, पण या लहान जीवांचे मन किती मोठे आहे। म्हणून मित्रांनो, आपल्या नातेसंबंधांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी नजरे आड करा आणि नेहमी प्रेम विश्वास जपा। विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।